कसं काय मंडळी, नमस्कार, स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज काय विषय, तर आज 27 जानेवारी. तर माझे जे फर्स्ट सेमिस्टरची एक्झाम होती ना, FYB LLBची, तर पहिली सेमिस्टरची एक्झाम माझी संपलेली आहे. आता कशी गेली, काय गेली आणि का गेली ते महत्त्वाचं. तर पेपर संपल्यामुळं विषय कसा आहे, मला जायचं आता घरी निघालो आहे. आता हडपसरला जायचं आहे. हडपसरवरनं पप्पांच्या गोळ्या घ्यायच्या दरवेळेस सारखं, आणि तिथनं मग घरी जायचं आहे. तर आज नक्की विषय काय आजपासून माहिती आहे का, मला थोड्या दिवस सुट्ट्या आहेत. तर जोपर्यंत मी पुन्हा कॉलेजला येत नाही ना, तोपर्यंत रोज डेली ब्लॉग करायचा प्रयत्न करणार आहे मी. काय 2 मिनटं होईल, 4 मिनटं होईल, पण रोज कंटेंट काय होत नाही. पण तरी सुद्धा मी सुट्टी असल्यामुळं काय ना काहीतरी कंटेंट शोधण्याचा प्रयत्न करणार. छोटा ब्लॉग झाला तरी पण चालेल, पण मी डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे आणि डेली ब्लॉग टाकणार आहे. तर जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर रोज माझे ब्लॉग्स बघा. आणि तर चला आता जाऊ घराकडे आपण. तर हे चॅलेंज माझं पूर्ण झालं पाहिजे, बस बाकी काहीच म्हणत नाही माझं. तर हा माझा कॉलेजचा युनिफॉर्म आहे. ह्याच्यावरच जाणार, घरी जाऊन पहिला हे दोरे टाकणार. हे हो का, एक बॅग न्यायची मला. हे आपलं गादी बिदी आवरून ठेवली, इकडं आपले कपडे असेच अडकावलेले असते. बॅग बिग भरून ठेवली, ही इथंच ठेवायची या. तर आपल्या हर्षभाई आता काही कॉलेजला गेलेले आहेत, त्यांचे डेज वगैरे काहीतरी चालू आहे. तर सर्वात महत्त्वाचं काम, सगळेच पोरं आता शुभम झाला, विवेकचे उद्या संपणार आहेत, ऋषिकेश झाला, आणखी अनुकूल झाला, कृष्ण झाला, सगळ्यांचे पेपर संपले. त्याच्यामुळे आता सगळी पोरं एकत्र येणार आहेत. असा दुरळा करणार आहे ना आम्ही आता एवढ्या सुट्ट्यांमध्ये, नादच करायचं नाही. तर चला जाऊयात आता घराकडं. डायरेक्ट घरी पोचल्यावर ना आपण आधी हडपसरला जाऊन तुम्हाला ते मेडिकल दाखवतो मी, आणि मग पुढचा प्रवास थोडं मोठा झाला पाहिजे ना. तर विषय काय झाला माहिती आहे का, जे फेस्ट होता आमच्या कॉलेजमध्ये, जे प्रवाह होता ना, त्या प्रवाहाचे 2-3 पार्ट मी तयार करून ठेवलेले होते. पहिला पार्ट मी यूट्यूबला टाकलाय सुद्धा. तर प्रॉब्लेम काय झाला, तर मी जे ब्लॉग्स एडिट करून ठेवले होते ना, ते ब्लॉग्स डिलीट झाले आणि व्हिडिओसुद्धा डिलीट झाले. कसे झाले, काय झाले, काय कळलं नाही. फोनने प्रॉब्लेम दिला, फोन हँग झाल्यासारखं झाला, त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला. आता जेवढं उरलं ते काय एवढं दाखवण्यासारखं नाही. तरी पण मी प्रयत्न करणार आहे, मी तो ब्लॉग भेटतोय का, तो बॅकअपमधून निघतोय का. तर तो ब्लॉगमध्ये आधी येईल कुठं ना कुठं तरी. तर सध्या ही लिंक ही सिरीज तर चालू करू ना आपण डेली ब्लॉगिंगची. तर आपली लॉर्ड प्लॅटिना तयारच आहे. आमच्या लॉर्ड प्लॅटिनासुद्धा थोडं काम आलं आहे, चेन पॉकेट गेलं आहे लॉर्ड प्लॅटिनाचं. त्याच्यामुळं मी मोरगावला निघालो आहे, महत्त्वाचं म्हणजे. तर गाडीचं काम बिम करू, डॉक्टरांकडे दाखवू. कसं काय आवाज या ठिकाणी हडपसरच्या गाडी तळाव पोचलेलो आहे मी. तर हे बनसाळे मेडिकोमधनं आमच्या पप्पांची औषधं घ्यायची असतात, तर इथनं आपण औषधं घेऊयात आणि मग मोरगावकडे जाऊया. मागच्या वेळेस आलं तर ऋषीबाईला आणलं होतं बरं का, पण ह्यावेळेस काही ऋषीबाई नाही आहे आपल्यासोबत. मित्रांनो, गोळ्या बिळ्या घेऊन झालेल्या आहेत. मागच्या वेळेस मी काय म्हणत होतो, ऋषीबाई होता आपल्यासोबत, पण ह्यावेळेस तर ऋषीबाई येणार होता, पण त्याला हॉस्टेलवरनं डायरेक्ट जेजुरीला जायला गाडी गावली. त्याच्यामुळे तो म्हणला मी पुढं जातो, मग मागणं आहे, मग मोरगावला गेल्यावर भेटूच आम्ही दोघं एकमेकांना, आणि बाकी सगळे पण पोरं आहेत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा तर इथनं निघू आपण आणि मोरगावला जाऊ. मग अशी माणसं फक्त तोंडाकडे, पण काय करायचं यासाठी सांगा बरं मला. तर चला, हडपसरवरनं सासवडकडे जाताना मध्ये घाट लागला ना, तर त्या ठिकाणी घाटाचं जे काम चालू आहे ना, तिकडं इतका मोठा जाम लागलेला आहे त्या ठिकाणी. तिथं घाट पडलेला आहे, ते सगळे दगडी पडलेली आहेत रोडवर, आणि फक्त एक 4 व्हीलर जाईल एवढा मार्ग, फक्त एका 4 व्हीलरसाठी. 2 व्हीलर निघले आमच्या कसं तरी, पण तिकडं इतका मोठा जाम लागलेला आहे त्या ठिकाणी. संपूर्ण घाट जवळपास बंद आहे. तर घाट जवळपास संपूर्ण बंदच आहे. तिकडून तिकडे जाणाऱ्या गाड्या सध्या बंद ठेवल्यात, तिकडून इकडे येणाऱ्या गाड्या चालू आहेत सध्या. तर जवळपास हा किती मोठा जाम लागलेला आहे. काय त्या दिवे घाटाचं काम कधी होणार आहे नसतो, की जास्त अडचण होती. पण एकदा काम झालं ना दिव्या घाटाचं, असं चिंगरिंग जाणार आहेत त्या गाड्या. घाट लई मोठा चालू आहे बरं का. पण आता हे जे
दगडी बिगडी पडल्यात ना रोडवर, त्याच्यामुळे संपूर्ण रोड बंद ठेवावं लागलेला आहे. जवळपास किती आता जवळपास मी 1-1.5 किलोमीटर इकडं 2 किलोमीटर इकडं आलो तरी सुद्धा या ठिकाणी ट्रॅफिक आहे ते आहेच, जाम आहे संपूर्ण. सर्व मोठ्या गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. लोक जवळपास माझ्या अंदाजाने 3-4 तास झालं या ठिकाणी इथून हल्लेले नाहीत माझ्या अंदाजाने. जवळपास 1.5-2-3 जवळपास 2.5 ते 3 किलोमीटर आल्यानंतर जाम थोडासा कमी झालेला आहे. आपण सुटलो टू व्हीलर असल्यामुळे आपला काही वाद नाही. टू व्हीलरचा नाद करून चालतोय, अशी इकडून तिकडून इकडून तिकडून इकडून तिकडून गाडी घालते, नाद करते का. तर मित्रांनो आता सध्या या ठिकाणी आपण आपल्या ऋषी भैयाच्या घरी आलेलो आहे. वर्गाला जाता अलीकडेच ऋषी भैयाचं घर पडतं, त्याच्यामुळे ऋषी भैयाच्या घरी थांबलोय मी. तर ह्यो मला काल म्हणला होता दोघं एकत्र जाऊ, तर नाही म्हणला तो. सकाळी मगाशी त्याला फोन केला 1-1.5 वाजता, तो म्हणला मला जेजुरीला गाडी आहे, मी जातो माझं मी. अरे लगा तू घाट बंद आहे, त्या घाटात शूटिंग काढता आले नाही मला नीट. असं 2-4 किलोमीटर पर्यंत लाईन आहे, असं एवढाच रोड आहे, आखी दगडी पडल्यात एवढाच रोड आहे. फक्त टू व्हीलर किंवा 1 4 व्हीलर जायला एवढाच रोड आहे, आणि ती सुद्धा एकदा सोडतात. असं 4 तास 2 तास घाट बंद असतो. उशीर नाही, मी 5 मिनिटं सुद्धा थांबलो नाही घाटात. ट्रॅफिक सुद्धा नाही, उलट लवकर आलो ऋषीने असं मला वाटतंय. काय माहित आता व्हिडिओ मध्ये बघावं लागेल किती वाजता निघलो होतो. तर आता तुम्ही गावात येणार आहे आमच्याकडे आणि गाडी येते आमची, मग आम्ही गावात किती वाजता तरी 5 वाजता गाडी येणार. अर्धा तास आहे आणखीन ऋषी बायाला. वर त्याचं जाऊन आवडतोय मी जातो ओके मध्ये. काय नियोजन? मग जाऊ तिकडे शिवाय. हा मग जाऊ शुभे. काम धंदाच नाहीत आम्हाला. नाही आताच काम करून बसलोय. गोठ्यातली काम करतो सगळे, त्याच्यात काय वाद नाही. आता करूनच आलोय काम, ज्येष्ठ नाव म्हणून येतं फॅन मी लावून बसलोय. बिचारा सकाळी पेपर देऊन आलाय नाही, आला की कामाला लागला. लगेच आल्या लागले बिचाराला, नशीबच खराब. तर मित्रांनो आपल्या ऋषीबायाचं देवघर, आपल्या ऋषीबायाचं साधं सिंपल घर आहे, पण असं साध्या पद्धतीमध्ये किती छान घर करू शकतो हे ना ऋषीबायाच्या पप्पाकडून शिकवून घेण्यासारखं आहे. कारण तर हे वर पण पाहू शकता तुम्ही, असं वाटणारच नाही घर पत्र्याचं आहे. असं इतकं जास्त डेकोरेटिव्ह पद्धतीने घर बांधलेलं आहे. ऋषीबायाचा भाव आलेला आहे या ठिकाणी, नालायक माणूस. का रे हा किती जण घेऊन आला आता तुझ्यावर तू गाडी? किसना किसना गाडी आता किती जण घेऊन आलास? 5 जण. हा 5 जण स्प्लेंडर वर हो गाडी, आता 5 जण घेऊन आलाय शाळेत. काय म्हणजे व्हिडिओ नाही काढता आला मला, असं करतात कोण? माझा रेकॉर्ड मोडतो का तू आलाय का? नाही इकडे आपण आपल्या किसना बायला ब्लॉगिंग शिकवणार आहे. ते किसन तुला कसं जमते ते घरच्यांची ओळख करून दे फक्त तुझ्या ब्लॉग मध्ये. इकडे सांगा दे तू. आमची आजी असं बोलतात का रे? हा काय नाही व्हिडिओ घेतो. आपल्या ऋषीबायाच्या आणि किसनाबायाची आजी आहे. काय बोलणार आहे का नाही तू काय? तर बाई लोक आपण या ठिकाणी आपल्या ऋषीबायांच्या मदरची ओळख करून देऊ आता तुम्हाला. तर ह्या आमच्या ऋषीबायाच्या मदर काकू आमच्या. काय दिवसभर कामच असतात काकूंना, नुसती गुरांची कामं, घरची कामं, रानातली कामं. ही एवढी पोरं आहेत ह्यांना 2, तरी पण कामं करायला लागतात. हाय का काय तुम्हाला? होय पुढं चाललंय आम्ही आता फिरायला. तर बाई लोक म्हणलं आता इथं ऋषीबाई पैसे थांबलेलोच आहे, तर मग आपल्या तन्वी दिदीला पण भेटून जावं. तर आता ह्यो मधनं रोडच निघालोय, नाही तर म्हणताल कसला रोड आहे ह्यो. चांगला डांबरी पण आहे बरं का त्यांच्या तिकडे जायला, पण सध्या आम्ही मधला म्हणून निघालोय असल्या रोडनी.
पण नसतं वातावरण आहे असं पुण्यातल्या ट्रॅफिक पेक्षा तरी इथं कसं चिमणी पाखरं वा 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 आनंदी आनंद व्हायच राहिले आता घर. तर आपण आपल्या दीदीला भेटायला आलेलो या ठिकाणी. दीदी तुला कसे गेले पेपर? तुला कसे गेले पेपर? खूप खराब. पास होताल ना? पास पण व्हायचा नाही. आपलं काय एक नंबर गेले. माझी परिस्थिती थोडीशी चांगली आहे या ठिकाणी, पण माझं पण अवघड व्हायचं आहे कुठं कुठं. ते बघा सगळं. बाय बाय. खतम. अरे लागलं काय? आजी बाय मी काय म्हणतोय यार, गाड्यांचा डॉक्टर. आपल्या गाड्यांचा डॉक्टर. गाड्यांचा डॉक्टर. गाडीचा प्रॉब्लेम सांगता का आम्हाला? कुठल्या गाडीचं? आपली आमची गाडी. नाही काय सगळं चांगलं आहे, ठीक आहे. मग चेन पॉकेट आवाज आणते हे आमच्या इकडून केसायचं. दरवेळेस तुम्ही हे सांगतील ते सांगतील करा, तुम्ही कधीतरी उत्तर द्यायची हिंमत ठेवा ना. अक्षरशः मी हिंमत यांच्यामुळे शिकलोय. त्यांचं नाव आहे दाखवते माऊली शेट्टी. पाय खाली करे काही. सॉरी. ओके आता गाडीचं काय विषय सांग की. मग आता बदलावं लागेल. कट टाकायचं. मग आता टाकलं का नाही? टाक घे मग. खर्च काय येतो? पण मुंबईला जाऊन दिलं का गाडी? म्हणजे आमच्याकडूनच पैसे घेणार हो. हा? टाकायचं. अरे गिऱ्हाईक वाढेल तुझं पण बघितलं. डिस्काउंट दिला. कसं तरी चाललंय. 1200 चेन पॉकेट 800 ला सांगतोय जरी. टाकायचे 100, 200 टाकायचे 100. कसं डिस्काउंट? सर्व्हिसिंग केलं का तुम्ही? काय ना बरोबर आहे. ऑइल किती टाकलं? आणि चॉकलेट कितीला भरता? दोन्ही आहे का? त्यांना लावला काय करायचं? मला आता एकट्याला ठेवा का नाही मग? आमची गाडी मुंबईला जाऊन येईल का ना? तुम्ही चायना मोबाईल जाऊन मारायचं. अच्छा म्हणजे हाय चेन पॉकेट. काय नाही, तुम्ही बिंदास जा. ओके धर ना. थँक्यू व्हेरी मच. नको माझी वरकडे बसलं जाय. गबरू जेव्हा तुमचं काय म्हणणं? मोठे आहे. ओके लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, घंटी वाजवा. म्हण की ओके. ओके नाही. लाईक करा, लाईक करा, शेअर करा, शेअर करा. सबस्क्राईब करा. सक्रिफाईस करा. सबस्क्राईब करा. सक्रिफाईस करा. सक्रिफाईस करा म्हण. सबस्क्राईब करा. परत प्रयत्न कर, जमतंय. सबस्क्राईब करा. सक्रिफाईस. सक्रिफाईस. सबस्क्राईब करा. काय नाव द्या? नावच आठवा. सबस्क्राईब. माझ्या म्हण सबस्क्राईब. सबस्क्राईब. हा सबस्क्राईब करा. आणि घंटी वाजवा. घंटी वाजवा. घंटी वाजवा. म्हण की घंटी वाजवा. धन. चला हे म्हणतोय म्हणून तरी केलं पाहिजे ना तुम्ही. ऐकवायचं मोठ्या माणसांचं. अजित भाया सोबत मस्ती करून झालेली आहे. अजित भाया लय कॉमेडी माणूस आहे आमचा. त्याने जर रीला बनवायला चालू केलं तो पण लय फेमस होईल, त्याच्यात काय वाद नाही. पण काही सध्या त्याचं काम चालू असतंय. दुकान बंद केलंय त्यांनी, पण आपल्यासाठी चालू ठेवलं होतं जरा वेळ. तर आता चला, आता कुठं जायचं ऋषी भाया? आता गेम खेळायची. चला जाऊ किसना भायाकडे आता. त्यानंतर चक्कर मारायला हॉटेलवर गेलो आणि त्या ठिकाणी आमच्या गावातल्या काकू लोकांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम चालू होता. आणि तिथे त्यांनी आमच्या ऋषीबायाचा आयफोन बघून त्याला फोटो काढायला सांगितले आणि ऋषीबाया तिथे अडकला. मी त्याची मजा घेत होतो आणि त्याचं चाललं होतं फोटो काढायचं. तर मित्रांनो, आपला शुभम बाया काही इथं नाही आहे, कुठंतरी बाहेर गेलाय. मग इथं येऊन काय उपयोग झाला नाही.
पण किसना बायाचं घर जवळच आहे ना आपल्या, किसना बायाकडे जाऊ आपल्याला काय मग काय पोरच पोर आहेत आपल्याकडं. चला ऋषा बॅटरी चार्ज लावायची. तर बाया लोक किसना बायाला भेटलेले आहे आपण सगळ्या. किसना बाया नाव सांग तुला. विराज राहुल नेवसे, किसनाच्या काकाचं फॉर्म. जादू दाखव, जादू. थांबा आता जादू दाखवणार आहे. म्हणजे अशी जादू उद्या आयुष्यात कधी पाहिली नसेल तुम्ही. हे बघा असं एकदम ओय बापरे कुठलं शिकलो आम्हाला नाही कधी असलं कोणी शिकवलं. मित्रांनो विषय कसा झाला, शुभम बायाला पण घेऊन जायचं होतं आपल्याला अनुकल्प बायांच्या घरी. अनुकल्प बायाच्या घरी तर आपण जाणार आहे मी, ऋषीबाई आणि आपला किसन बाया. तर शुभम बाया सकाळ धरणं घराच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याला आता घरातली कामं करायचं, त्याच्यामुळे तो काही येणार नाही. आम्ही त्याला बोलवायला गेलो तर डबल शिव्या खाईल, त्याच्यामुळे कॅन्सल. चला आपण तिघत जाऊ आता, जमल? ओके चाल. तर आपले अनुकल्प बाया गारडे शिवटी कॉलेजचे मान्य नसलेले अध्यक्ष जे नाहीत येणार आहे त्याला येणार आहे पण त्या अजून एक जमतंय मला जमतंय. आमच्या अनुकल्प बायाने जस्ट S23 अल्ट्रा प्रो मॅक्स, बरोबर ना? बरोबर ना? मागणं दाखव एकदा कसा या. हे हो का पबजी खेळतात आपण पण आता ह्यांच्याबरोबर चालू करणार आहे. माझी अपडेट होती बरं का, मस्त पबजी खेळू आता जरा वेळ. अनुकल्प बायाला आता बाय बाय करू, जरा वेळ पबजी खेळलो. तर आता किसण्याच्या घरनं फोन आलाय, त्याच्या घरी तळी उचलायची. तर चला तळी उचलायला सक्रापाईज करू परत एकदा सक्रापाईज करू सक्रापाईज लाईक और सक्रापाईज. ओके ओके चलो. कृष्ण गाडीवर ना आपटलेलं ती कोण होतं? तेच होतं. कसं आहे दोन दोन आहेत का? नाव काय ठेवण्यात ट्रेनची काय? बस 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 बस. मला वाटलं पडलं ती. चेष्ट बन सिरियस. कसा आहे सोम? बरं आहे ना आता तुला? तब्येत पाणी जुलाब थांबले? अजून काय शुभम बाय अरे मी काय म्हणलं, गाडीची चावी देणार मी तुम्हाला, पण चालत यायचं होतं. गाडी कडकलत आणली तुम्ही. तुझा भाऊ किती आयडिया त्यांनी घेऊन दे की चावी, मग काय करायचं? कीर्तीच्या फडात तर मित्रांनो पोरांबरोबर मस्तपैकी गप्पा टप्पा मारल्या. तर विषय काय, आपला शुभम भैया, रोहन भैया आणि आकाश भैया दिवसभर नदीला गेले होते आणि नदीला जाऊन त्यांनी पकडल्यात मासे. तर त्यांचं नियोजन आहे आज शुभम भैयाच्या घरी. तर आता इथं मी माझं जेवण करणार, वांग्याची भाजी, भात आणि भाकरी, आणि मग त्यांच्याकडे जाणार गप्पा मारायचं. त्यांचं नियोजन कसं केलंय त्यांनी ते पण बघू आपण. चला मित्रांनो, जेवण वगैरे झालंय, एकदम ओके मध्ये दाबून आणलेलं आहे. तर किसन भैया घ्यायला आलेला आहे, माझ्याच गाडीवर मला घ्यायला आलेला आहे किसना. त्याला घरी जायला मगाशी गाडी दिलती, तो पण घरीच गेलता जेवायला. तर मी आणि किसना भैया व्हेज असल्यामुळे आम्ही आमच्या घरी जेवलोय.
तर आता यांच्या बाकीच्यांची तोंड बघायला जायचं कसं माणसं खात्यात. तर चला जाऊ आता, आपल्याला पण काही काम आहे की त्यांच्याबरोबर वेळ घालवा, टाइम स्पेंड करायला भेटतोय. आणखीन काय गप्पा टप्पा होत्यात, मज्जा मस्ती पोरांची चालते, त्याच्यामुळं जायचं आपलं. तर चला जाऊ. येस, चॉकलेट फ्लेवर नाही तसं नसतंय राव. चॉकलेट चॉकलेट असते की मध्ये मध्ये. बरं द्या जाऊन द्या ना, काय आता. बरं चला 20 हा ते द्या पांढरं नवीन काहीतरी. बदामाचे पैसे दे. माझ्याकडे 10चे. घे माझ्या. कुठले? चष्टा संपली का? पायात मिक्स करायचं अजून. काय मिक्स नाही करायचं का बस. असं नको रसम देवायचं. हे कशाचं आहे आणि तपल्याला घेतली काय ते वाढणार. हाताने पीस काढून घे. म्हणजे एक फ्राय आणि एक रस आहे का? सांगायला का? याचं ऐका कोणतरी बाबा. याचं ऐका कोणतरी. भाकरी पण आहे त्याला. नाना त्यालाच काम आहे. तर मित्रांनो, ह्यांचं मासं विसं खाऊन झालेलं आहे मस्त पैकी. कसं होतं मासं? लय छान होतं. अरे काय परत भरून मासं खाण्यात. तर आता आपला दिवस संपलाय, सगळे आपापल्या घरी जाऊन पसारणार आहे. तर आता आपण ब्लॉग संपवू आपला. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तो घंटा वाजवा. तर आता संपवू आपण ब्लॉग. बाय बाय. हॅलो गाईज, अशा तऱ्हेने कुत्र होतं.